नीट परीक्षा म्हणजे काय तर प्रचंड मोठी स्पर्धा. लाखो विद्यार्थी आणि जागा मात्र मर्यादित. आणि म्हणूनच अनेकदा असं होतं की हजारो विद्यार्थ्यांचे मार्क्स अगदी सारखे येतात. मग अशा वेळी रँक नक्की ठरवतात तरी कशी? चला तर मग आज आपण नीटच्या या टायब्रेकर नियमांच्या चक्रव्यूहातून एक सोपा मार्ग काढूया आणि प्रत्येक नियम व्यवस्थित समजावून घेऊया. एक साधं उदाहरण घेऊया म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा 2 विद्यार्थ्यांना अगदी बरोबर 600 मार्क्स मिळालेत. दोघांनीही सारखीच मेहनत घेतलेली आहे. मग आता रँक 1 कोणाला मिळणार? हाच तो प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण करतो. आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर बघा, या समस्येवर एनटीएकडे एक अधिकृत आणि ठरलेली प्रक्रिया आहे. याला म्हणतात इंटर से मेरिट रूल. आता हे नाव थोडंसं किचकट वाटू शकतं, पण ह्याचा अर्थ एकदम सोपा आहे. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे एकूण गुण आणि पर्सेंटाईल सारखेच असतात, तेव्हा त्यांची रँक ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी ही एक नियमांची मालिका आहे. ठीक आहे, तर ही प्रक्रिया काम कशी करते? समजा ही एक गाळणी आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर काही विद्यार्थी वेगळे होतात. जो पहिला फिल्टर आहे तो पूर्णपणे विषयानुसार मिळालेल्या गुणांवर अवलंबून आहे. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे बायोलॉजी. सुरुवातीला बॉटनी आणि झुऑलॉजी या दोन्ही विषयांचे गुण एकत्र बघितले जातात. जसे इथे दिसतंय, ज्या विद्यार्थ्याला बायोलॉजीमध्ये जास्त गुण आहेत त्याला वरची रँक मिळते. पण विचार करा, इथे टाय झाला तर? बरं, जर बायोलॉजीचे गुण समान असतील तर मग मोर्चा वळतो केमिस्ट्रीकडे. ज्या विद्यार्थ्याला केमिस्ट्रीमध्ये जास्त गुण मिळाले आहेत तो रँकिंगमध्ये वर जातो. अगदी सरळ आहे, नाही का? पण थांबा, स्पर्धा इतकी जास्त आहे की इथेही टाय होऊ शकतो. आता जर बायोलॉजी आणि केमिस्ट्री दोन्ही विषयां मार्क्स सारखेच असतील तर तिसरा आणि निर्णायक विषय आहे फिजिक्स. साहजिकच ज्याचे फिजिक्समध्ये जास्त गुण त्याला वरची रँक मिळते. पण आता येतोय खरा ट्विस्ट. विचार करा, जर तिन्ही विषयात मार्क्स अगदी सारखे असतील तर काय करायचं? आणि इथेच सगळा खेळ बदलतो. जर तिन्ही विषयांचे गुण सारखे असतील तर रँकिंग ठरवण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. ही प्रक्रिया गुणांवरून थेट अचूकतेवर म्हणजे ॲक्युरेसीवर येते. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय. आता जास्त मार्क्स मिळवणं महत्त्वाचं नाहीये, तर कमी चुका करणं महत्त्वाचं ठरतं. आता चुकीचे आणि बरोबर उत्तरांचं गुणोत्तर म्हणजे रेशो पाहायला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याने कमी प्रश्न चुकवले आहेत त्याला वरची रँक मिळणार. हा एक खूप मोठा गेम चेंजर आहे. तर मग आता आपण दुसऱ्या फिल्टरकडे वळूया. हा फिल्टर आहे विषयानुसार अचूकतेचा. इथेही आपण त्याच क्रमाने जाणार आहोत, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. पण ह्यावेळी आपण मार्क्स नाही तर झालेल्या चुका मोजणार आहोत. चौथा नियम संपूर्ण पेपरच्या अचूकतेवर लक्ष ठेवतो. ज्या विद्यार्थ्याने पूर्ण पेपरमध्ये कमी प्रश्न चुकवले आहेत, म्हणजे ज्याचा चुकीच्या उत्तरांचा रेशो कमी आहे, त्याला वरची रँक मिळते. पण कल्पना करा, जर हा रेशो सुद्धा समान निघाला तर पुढे काय? जर एकूण चुकांचा रेशो पण समान असेल तर नियम पुन्हा एकदा बायोलॉजीकडे येतो. आता फक्त बायोलॉजी ह्या विषयात ज्याने कमी चुका केल्या आहेत त्याला रँकिंगमध्ये प्राधान्य मिळतं. यामुळे बायोलॉजीमधल्या अचूकतेला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं. आणि हाच क्रम पुढेही चालू राहतो. जर बायोलॉजीमध्येही चुका समान असतील तर 6व्या नियमानुसार केमिस्ट्रीमधील चुका पाहिल्या जातात. आणि समजा तिथेही टाय झाला तर मग 7व्या नियमाप्रमाणे फिजिक्समधील अचूकता तपासली जाते. आता जरा विचार करा, जर 2 विद्यार्थी मार्क्स आणि तिन्ही विषयांतली अचूकता या 7ही नियमांमध्ये अगदी सारखेच असतील तर काय होईल? ही एक अत्यंत दुर्मिळ पण शक्य असलेली परिस्थिती आहे. आणि हो, यासाठी सुद्धा एक अंतिम नियम आहे. ही आहे शेवटची पायरी. जर 7ही निकषांवर टाय तसाच राहिला तर संगणकाच्या मदतीने एक रँडम प्रक्रिया वापरली जाते. आपण याला सोप्या भाषेत लॉटरी सिस्टीम म्हणू शकतो. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडली जाते. चला तर मग या संपूर्ण प्रक्रियेवर एकदा पटकन नजर टाकूया. पहिल्या 3 पायऱ्या विषयातील गुणांवर आधारित आहेत. सगळ्यात जास्त बायोलॉजी मार्क्स, मग जास्त केमिस्ट्री मार्क्स आणि मग जास्त फिजिक्स मार्क्स. त्यानंतर पुढच्या 3 पायऱ्या अचूकतेवर आहेत. संपूर्ण पेपरमध्ये कमी चुका, मग बायोलॉजीमध्ये आणि मग केमिस्ट्रीमध्ये. आणि मग 7वी पायरी आहे
फिजिक्समध्ये कमी चुका. आणि या सगळ्यानंतरही जर टाय कायम राहिला तर 8वी आणि अंतिम पायरी म्हणजे ती संगणकीकृत रँडम प्रक्रिया. ही आहे संपूर्ण 8 पायऱ्यांची टायब्रेकर प्रणाली. तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की नीटमध्ये फक्त उत्तर माहीत असणं महत्वाचं नाहीये, तर अचूकता म्हणजेच ॲक्युरेसी सुद्धा खूप महत्वाची आहे. विचार न करता केलेलं गेसिंग तुमच्या बरोबर आलेल्या उत्तरांचे गुण तर कमी करतच, पण टाय ब्रेकरमध्ये तुमची रँक सुद्धा खाली आणू शकतं. म्हणून प्रत्येक प्रश्नाचा विचारपूर्वक सामना करणं गरजेचं आहे.